इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। ट्रिपल सरकार, अरे फालतू तुमचं ट्रिपल सरकार नको, फेल ट्रिपल सरकार आहे तुमचं, जे महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही आणि येत्या काळात मला वाटतं पुरुषही सुरक्षित राहणार नाही। बदलापूर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने या क्रूर घटनेच्या विरोधात आज राज्यव्यापी बंदची हाक दिली होती। मात्र सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र बंदला नकार दिल्याने आघाडीने संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी निषेध आंदोलन आयोजित केले होते। उल्हासनगर शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज काळे झेंडे आणि काळ्या फिती लावून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार, श्रीराम चौक परिसर आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भरून गेले होते। या आंदोलनात पुरुषांसह महिलांचा आणि युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। काळे झेंडे फडकवत आणि काळ्या फिती बांधून आंदोलनकर्त्यांनी आपल्या मनातल्या असंतोषाची जाणीव यावेळी करून दिली। लाडकी बहीण योजना नको, सुरक्षित बहीण पाहिजे, चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशी द्या, उठ युवती जागी हो, संरक्षणासाठी शामिल हो, अशा तीव्र घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला। उबाटा गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी आंदोलनादरम्यान महायुती सरकारवर कडवट टीका केली। त्यांनी म्हटले, महायुती सरकारच्या बाजूने काम करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र बंद विरोधात सुप्रीम कोर्टात जाणे हे अत्यंत निंदनीय आहे। त्यांच्या या कृतीने सरकारचा हात मजबूत करण्याचे प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट दिसते। तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात असे कोर्ट असते तर आपल्याला कधी स्वातंत्र्य मिळाले नसते, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली। उल्हासनगरमध्ये झालेल्या तीव्र निषेध आंदोलनाने महिलांच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणाने समाजात महिलांच्या सुरक्षतेसाठी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे। या आंदोलनामुळे उल्हासनगर शहरात वातावरण तापले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीरतेने घेण्याची आवश्यकता महाविकास आघाडीने पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। महाविकास आघाडीच्या या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरणात संतापाचे वादळ उठले आहे। सरकारच्या विरोधात उठवलेल्या आवाजाला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। महिलांच्या अधिकारांसाठी आवाज उठवण्याचे महत्त्व या आंदोलनाने पुन्हा अधोरेखित केले आहे। उल्हासनगरमधील या आंदोलनामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले असून पुढील काही दिवसात या प्रकरणावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे उत्सुकताचे ठरेल। बदलापूरमध्ये घटना घडली, अतिशय निंदनीय आहे। 3.5-4 वर्षाच्या 2 मुलींवर अत्याचार होतोय, त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन, जनप्रक्षोभ माजतोय। स्थानिक जनता, पालक उत्स्फूर्त आंदोलन करताय, त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते। मागणी काय होती की त्या जो अपराधी आहे त्याला फाशी द्या। त्या 3.5 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या मुलींचा त्या गेल्या 8-10 दिवसांमध्ये कसा छळ झाला। पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तक्रार घ्यायला 12-12 तास, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं वाट बघायला लागते 12-12 तास। म्हणजे संवेदनशील प्रशासन आहे, संवेदनहीन शासन आहे। त्याच्या निषेधार्थ तिथल्या लोकांनी उत्स्फूर्त आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला, अश्रुधूर केली, त्यांना जो पोलीस कस्टडीमध्ये टाकलं। म्हणजे लोकांनी बोलायचंच नाही का? आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे। यांच्या काळामध्ये महिलांवरती अत्याचार, गुन्हेगारी वाढते आणि आता आपण या ठिकाणी बघतो, या ठिकाणी जवळपास 10-12 हे असे डान्स बार आहेत। मध्यंतरी डान्स बार बंद करण्याची सरकारने काढलं, पण आता अगदी जोरजोरात चालू आहेत। हे अशा प्रकारचं शासन हे निष्क्रिय आहे, हे लोकांच्या कामासाठी नाही आहे, विकासासाठी नाही आहे। तिथं शासन करते हे तोडफोडीच्या राजकारणामध्ये बसलेले, तर त्यामुळे लोकांवर अन्याय होता, अत्याचार होत आहेत। आणि त्या सरकारला जागा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आंदोलन केलं होतं। काल सकाळी माननीय उच्च न्यायालयाने अगदी ते फिर्यादी होता त्याला झापत होते की तुम्ही आमच्याकडे का आला, हे तुमचं पॉलिटिकल मोटिवेटेड आहे। आणि दुपारनंतर अचानक कोर्टाला जाग आली, कोर्टाने सांगितलं नाही, हे आंदोलन बेकायदेशीर आहे। अशा प्रकारचं सरकारनं, अशा प्रकारचं कोर्ट जर 1947 पूर्वी असतं तर आता पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतो। कारण महात्मा गांधींनी चळवळ केली, असहकार आंदोलन केलं, बंद केले, हे असंच केले नाहीत। लोकांनी बलिदान दिलं, त्याचबरोबर असहकार चळवळ सुरू होती। आणि म्हणून या बंदच्या आणि अशा प्रकारच्या संविधानाने दिलेल्या आम्हाला, त्यानंतर तर संविधान आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततापूर्ण पद्धतीने लोकांचा जन आक्रोश हा बाहेर निघावा, नाहीतर त्याला वेगळं वळण मिळतं। हा दाबण्याचा प्रयत्न आहे, त्याचा उफाळून एक दिवस या महाराष्ट्रामध्ये एक विचित्र उत्क्रांती घडेल। म्हणून महाविकास आघाडीने काल ठरवलं होतं की बंद करायचं, परंतु हायकोर्टाने त्याला बंदी घातली। मी पुन्हा सांगतो की अशा प्रकारचं सरकार त्या काळी असतं तर आतापर्यंत आम्ही गुलामच असतो आणि तीच गुलामगिरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न या सरकारचा चालू आहे। त्याच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने
त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही निषेधाचे आंदोलन करणार, लोकांना जागृत करायचं काम, लोक जागृत झालेलेच आहेत। बरोबर आहे ना, लाडकी बहीण योजना आता महिला मागणी करतात, लाडकी बहीण योजना नको आम्हाला, 1500 ने आम्हाला काय होणार नाही, तुमचं राशन फुकटणं, पण आम्ही जे आहे आमच्या कच्च्या बच्च्या मुलाबाळांचं आम्ही आमच्या मुलीबाळी सुरक्षित राहावं एवढीच मागणी करा। माणूस जगतो त्या मुलांसाठी, पुढची पिढी, त्या पुढचं भविष्य, तेच जर धोक्यात आहे, शाळा या धोक्यात आहेत, रस्त्यावर अपराध घडत आहेत, रस्त्यावर नंग्या तलवारी फिरणारी गांजा पिणारी मुलं फिरत आहेत, कसे सुरक्षित असणार आहे? आणि म्हणून हा प्रक्षोभ आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निषेधाचे आंदोलन आहेत। आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि अशा प्रकारचा अपराध पुन्हा या महाराष्ट्रात होऊ नये। हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले यांच्या विचारधारेचा महाराष्ट्र आहे। पण इथं गलिच्छ राजकारणामुळे महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला चाललेला आहे, एक अराजकतेकडे हा देश चाललेला आहे, महाराष्ट्र चाललेला आहे, CCTV मध्ये प्रदर्शित झालेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या अपराधाला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, फाशी शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून जरब बसेल आणि असे प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात होणार नाही। 2 मुलींवर, चिमुरड्या मुलींवर, अगदी 3.5 आणि 4 वर्षाच्या त्या मुली आहेत, त्यांच्यावर जे अत्याचार घडला आहे तो अतिशय विकृत मानसिकतेचा आणि घाणेरडा आहे। ज्या वयात आपल्याला पोटात दुखलेल्या वेदनाही सांगता येत नाही, त्या वयात त्या मुलींना इतक्या तीव्र वेदना सहन करायला लागत आहेत, त्याबद्दल विचार केला तरी अंगावर शहारा येतो। ही घटना फक्त बदलापुरात नाही तर पुणे, लातूर, अगदी अवघ्या महाराष्ट्रात घडत आहे। आपलं राज्य सुरक्षित नाही, आपलं देश सुरक्षित नाही। या सरकारने नक्की करायचं काय ठाणलं आहे? महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय, आज बदलापूरचंच आपण जर प्रकरण पाहिलं, ज्याच्याकडनं कृत्य घडलंय त्याला तुम्ही प्रोटेक्शन देता, ज्यांनी आंदोलनं केली आहे, ज्यांनी हक्काविरुद्ध लढायचा प्रयत्न केलाय, त्यांना तुम्ही राजकीय दृष्टिकोन देता की ही राजकीय पक्षांची आंदोलनं केलेली गोष्ट आहे। अरे तिकडे डोंबिवलीवरनं, कल्याणवरनं आपले जॉब सोडून आपली मुलींसाठी संरक्षण मागायला जी लोक आंदोलनं करत होती त्यांच्यावर लाठीचार्ज करणं, पोलिसांवर दबाव टाकणं आणि त्यांनाच निलंबित करून मोठेपणा घेणं, ही कुठली पद्धत झाली? ही कुठला प्रकार झाला? आमचा ह्या गोष्टीसाठी जाहीर निषेध आहे। आज 1500 रुपयाच्या लाडकी बहिणीची योजना आम्हा कोणालाच नको आहे, कुठल्याच आया बहिणीला आपल्या मुलीसाठी 1500 रुपये नको, ते तिला सुरक्षा हवी। शाळा असो, कॉलेज असो, स्वतःचं घर असो किंवा घराबाहेरील असलेला परिसर असो, सुरक्षित असेल तर ती आई खुश आहे, तर ती मुलगी खुश आहे, तर ती बहीण खुश आहे। हे राज्य असेल, हे केंद्र असेल, आमची एकच मागणी आहे, ज्या प्रकारे रातोरात्रमध्ये नोटबंदी होऊ शकते, सरकार बदलू शकतं, तसंच कुठेतरी महिलांसाठी सुरक्षिततेचा कायदा हा सुनिश्चित केला पाहिजे, हा लवकरात लवकर घडवला पाहिजे। आमची हीच अपेक्षा आहे आणि या सरकारचं जोपर्यंत हे बदल घडत नाही तोपर्यंत आम्ही तीव्र निषेध करत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। नुकतंच खासदारकीचं इलेक्शन पार पडलेलं आहे, तर सगळ्यांनी बघितलंच असेल की कशी वोट्सची कडकी झाली, म्हणून बहीण आजही लाडकी झाली। 1500 रुपयाची भीक देण्याऐवजी सुरक्षा आम्हाला पाहिजे, महिलांना अजून काहीच नको आहे। जसं एक दिवसात सगळ्या गोष्टी बदलतात, तर महिलांवर कडक कायदा का नाही येऊ शकत आहे? जनताला फक्त तुम्ही येणाऱ्या इलेक्शनच्या वेळेस वापर करून घेता आणि इतर वेळेस त्यांना ढुंकून पण बघत नाही। सगळ्यात निंदनीय गोष्ट म्हणजे इतर दहीहंडी येते, इतर कार्यक्रम येतात, तेव्हा तुम्हाला फिरायला वेळ आहे, कार्यक्रम अटेंड करायला वेळ आहे, पण दुर्दैवाची अशी गोष्ट की फेसबुक असो, सोशल मीडियावर एक कोणाची निषेध म्हणून पोस्ट नाही। तुम्हाला ह्यासाठी वोट केलं आम्ही? नेहमी ट्रिपल सरकार, अरे फालतू तुमचं ट्रिपल सरकार नको, फेल ट्रिपल सरकार आहे तुमचं, जे महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही आणि येत्या काळात मला वाटतं पुरुषही सुरक्षित राहणार नाही। आता आपल्यावर आहे सगळ्यांनी विचार करून पुढच्या गोष्टींवर आपला प्रतिनिधी निवडून आणावा आणि या सगळ्या सरकारचं निषेध करतो आम्ही इथे। बदलापूरमध्ये झालेल्या घटनेमुळे आम्ही इथे सर्वजण बसलेलो आहोत। महिला आणि मुली सुरक्षित नाही आहे आजकालच्या परिसरात, मुलींना सुरक्षित केलं पाहिजे। आम्ही आता कॉलेजला, शाळेत, बाहेर कुठे पण शिक्षणासाठी, नोकरीसाठी जाणार, तिथं आम्ही महिला सुरक्षित नाही आहे, मुली सुरक्षित नाही आहे। लहान मुलींवर एवढे अत्याचार होत आहे, ह्याच्यामुळे सरकारने काहीतरी केले पाहिजे आणि त्या नराधमाला फाशी दिली पाहिजे, ही सरकारकडे माझी विनंती आहे।